ओवी, ए माझी लाडूली ओवी, ये माझ्याकडे ये. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. तुम्ही कधी आलात? आत्ताच आले. आणि तुला माहितीये का, आज मी खास कशासाठी आले? आज मी खास माझ्या लाडक्या ओवीला भेटायला आले. तिच्यासाठी एक खूप खास गिफ्ट घेऊन. बघायचंय तुला? मग ये ना. कम कम कम. ओवी बाळा, बघ त्या तुला जवळ बसायला बोलवतात. त्यांनी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. जा जा बघ काय आणलंय. जा त्यांच्या शेजारी बस जा. पण काकू, तू तर मला म्हणाली होती की किचन मध्ये एक कपाट आहे, त्याच्या खालती तुझी बांगडी अडकली. चल ना ती काढूया अगोदर. हो ग, बांगडी तर पडलीच आहे. ती काढायची पण आहे, पण ती नंतर काढूया. आत्ता बघ त्या स्पेशली तुला भेटायला आल्यात आणि काहीतरी घेऊन पण आल्यात. आधी त्यांना भेटून घे, मग आपण जाऊया. ये 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 बस छान त्यांच्या शेजारी मांडी घालून बस. का कशी ओवी? हे बघ, आज तुझ्यासाठी काहीतरी आणलंय मी. सरप्राईज. तुला खूप आवडेल. हे काय आहे माहितीये का? दोरा. नाही हा, हा दोरा नाही, हा गंडा आहे. गंडा. आणि हा कुणाला बांधला जातो माहितीये? कुठल्याही गुरुचा सगळ्यात हुशार आणि गुरुचा जो सगळ्यात फेवरेट स्टुडंट असतो ना, शिष्य, त्या शिष्याला हा गंडा बांधला जातो. आणि आता तू तर माझी खूप फेवरेट झाली आहेस, त्यामुळे आता हा गंडा मी तुला बांधणार. म्हणजे तुम्ही माझे गुरु होणार? मग तुम्ही हा मला गंडा बांधला तर मी सावली टीचरकडे गाणं शिकू शकते ना? नाही हा, अजिबात नाही. अगं हा गंडा ना खूप मानाचा असतो. एकदा का ज्या गुरुच्या नावाने तुम्ही हातात गंडा बांधला, त्या गुरुकडूनच तुम्ही संगीत शिकू शकता. दुसऱ्या कुठल्याही गुरुकडे शिकायचं नाही. पण असं कसं? मी आधीपासून त्यांच्याकडेच गाणं शिकते ना. ते मला खूप प्रेमाने गाणं शिकवतात. अच्छा, बर. सावली टीचर तुला प्रेमाने गाणं शिकवते का? हो. मग बघू बरं, सावली टीचरने तुला हातात कुठे गंडा बांधलाय बघू. अरे, सावली टीचर तुला इतकं प्रेमाने गाणं शिकवतात, पण तू तर त्यांची फेवरेट स्टुडंट नाहीयेस. हे बघ ना, तुझ्या हातात तर गंडा नाहीये. याचा अर्थ तुला सावली टीचर खूप आवडते, पण सावली टीचरला स्टुडंट म्हणून तू नाही आवडत.